चॅप्टर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन या प्रकरणामध्ये अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन फोर्स बद्दलची माहिती आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेली आहे. नंतर व्हॅल्यू ऑफ जी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ हे पण पाहिलेलं आहे. दी व्हॅल्यू ऑफ जी ऑन दी सरफेस ऑफ दी एरिया 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर जीची जी किंमत आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गुरुत्व त्वरण जी याची जी किंमत आहे ती 9.77 ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहे. सरफेस ऑफ अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहे. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्व ठिकाणी ही जीचं मूल्य सारखं असेल का त्यामध्ये काही बदल होत असेल. जसं जसं आपण उंच जाऊ तसं जीचं मूल्य आहे तेवढंच राहील का बदल होत जाईल. जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ तसं जीचं मूल्य वाढत जाईल का आहे तेवढंच राहील. या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. पहिलं change along the surface. Change along the surface of the earth. Surface of the earth. Change with height. Change with height. Change with height. Change with depth. Value of G on the surface. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जीचं मूल्य हे 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. मग व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी पृथ्वीचं जे मूल्य आहे त्यामध्ये व्हेरिएशन्स म्हणजे होणारे बदल जे आहेत ते कशामुळे होतात. त्यामध्ये चेंज अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ. चेंज अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी हे जीचं मूल्य सारखंच आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागावर सर्व ठिकाणी हे जीचं मूल्य सारखंच आहे का. विल द व्हॅल्यू ऑफ जी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. तर याचं उत्तर नो असं आहे. द रिझन इज दॅट द शेप ऑफ अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल अँड सो द डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर्स सेम व्हॉट फ्रॉम द प्लेस टू प्लेस. द शेप ऑफ अर्थ पृथ्वीचा आकार जो आहे तो सर्व ठिकाणी सारखा नाही. द शेप ऑफ अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. तर पृथ्वीचा जो आकार आहे तो सर्व ठिकाणी गोलाकार नाही, पूर्णपणे गोलाकार नाही. अँड सो द डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर समव्हॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. पूर्णपणे पृथ्वीचा जो आकार आहे शेप आहे तो पूर्ण स्पेरिकल नाही, पूर्ण गोलाकार नाही. आणि त्यामुळं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं जे अंतर आहे ते सर्व ठिकाणचं सारखं नाही. द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर. केंद्रापासूनचं अंतर हे वेगवेगळं आहे.
ड्यू टू इट्स रोटेशन, हे अंतर वेगवेगळं आहे आणि त्यामुळं पृथ्वीची जी फिरण्याची जी गती आहे, ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ bulges at equator and is flatter at the poles. इक्वेटर म्हणजे ध्रुव, ध्रुवाजवळ ती चपटी आहे आणि इज फ्लॅटर ॲट दी पोल्स. पोल्स म्हणजे विषुवृत्त, विषुवृत्तावरती ती जराशी फुगीर आहे. द अर्थ bulges at equator and is flatter at poles. ती ध्रुवावरती चपटे आहे तर विषुववृत्तावरती फुगीर आहे, कारण केंद्रापासूनचं अंतर हे सारखं नाही. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. पृथ्वीची त्रिज्या जी आहे, इट्स रेडियस इज लार्जेस्ट, जी त्रिज्या जी आहे ती त्रिज्या इक्वेटर म्हणजे ध्रुवाजवळ कमी आहे. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. जीचं मूल्य जे आहे, रेडियस जे आहे ती पोलच्या ठिकाणी जास्त आहे. शब्द इथं उलटे झालेले आहेत. स्मॉलेस्ट ॲट दी पोल्स, पोल्स म्हणजे विषुववृत्त, विषुववृत्त हे जास्त फुगीर आहे त्यामुळे तिथं लार्जेस्ट येईल आणि रेडियस ॲट इक्वेटर इज स्मॉलेस्ट येईल, कारण जीचं मूल्य पृथ्वीच्या ध्रुवाजवळ ते कमी आहे. पृथ्वीचं ध्रुव जो आहे तो पृथ्वीपासूनचा जवळ अंतरावरती आहे, चपटा आहे आणि त्यामुळं तो स्मॉलेस्ट येईल आणि पोलचं लार्जेस्ट येईल. द व्हॅल्यू ऑफ जी इज दिस बिगेस्ट 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट दी पोल्स. द व्हॅल्यू ऑफ जीचं मूल्य हे हायेस्ट म्हणजे सर्वात जास्त हे विषुववृत्तावरती असणार आहे. पोल्स विषुववृत्तावरती हे पोल्सवरती जीचं मूल्य हे जास्त आहे. अँड डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीज लॅटिट्यूड. इट इज लोएस्ट 9.78 मीटर पर सेकंद स्क्वेअर ॲट दी इक्वेटर. इक्वेटरवरती हे 9.78, पोल्सवरती 9.832 मीटर पर सेकंद स्क्वेअर. चेंज विथ हाईट. ॲज वी गो अबाव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर इज इन्क्रीज अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज. आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचावर जाऊ तसं द व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीज. व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीज म्हणजे त्रिज्या जी आहे ती त्रिज्या वाढत जाणार आहे आणि त्यामुळं जीची किंमत कमी होणार आहे. द व्हॅल्यू ऑफ आर इज इन्क्रीज अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज. हाउएवर द डिक्रीज इज rather small for heights which are small in comparison to the Earth's radius. For example, remember that the radius of the Earth is 6,400 km. If an aeroplane is flying at a height 10 km above the surface of the Earth, its distance from the Earth's surface changes from 6,400 to 6,410 km and the changes in the value of g due to its is negligible. पृथ्वीच्या केंद्रापासून जसजसं आपण जाऊ तसं रेडियस इन्क्रीज, द व्हॅल्यू ऑफ जी इज डिक्रीज. रेडियस ऑफ अर्थ
पृथ्वीची त्रिज्या ही 6400 किलोमीटर एवढी आहे. मग त्रिज्येपेक्षा जर थोड्या अंतरावरती एखादी वस्तू असेल तर त्याच्यामध्ये जीच्या मूल्यामध्ये जास्त बदल होत नाही. या ठिकाणी विमानाचं उदाहरण दिलेलं आहे. इफ ॲन एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स 10 किलोमीटर, 10 किलोमीटर अंतरावरती विमान पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचावर आहे. पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. विमान 6410 किलोमीटरवरती आहे. त्यामुळं जीच्या मूल्यामध्ये बदल होईल, पण तो नगण्य, निग्लिजिबल, नगण्य आहे. ऑन दी अदर हँड, when we consider a artificial satellite orbiting the earth, we have to take into account the change in the value of g due to the large change in the distance of the satellite from the center of the earth. Some typical heights and the values of g at the heights are given in the following table. जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जाऊ तसं जीचं मूल्य हे कमी कमी होत जाते. या ठिकाणी काही ठिकाणं दिलेली आहेत आणि त्या ठिकाणचं जीचं मूल्य दिलेलं आहे. प्लेस हाईट किलोमीटर आणि जी मीटर पर सेकंद स्क्वेअर. सरफेस ऑफ द अर्थ, सरफेस ऑफ द अर्थ हाईट 0 आणि जीचं मूल्य 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. माउंट एव्हरेस्ट 8.8 किलोमीटर, द व्हॅल्यू ऑफ जी 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय मॅन मेड बलून, मानवनिर्मित बलून जो आहे तो सर्वात उंच किती जाऊ शकतो, 36.6 किलोमीटर आणि त्या ठिकाणचं जीचं मूल्य आहे 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट 400 किलोमीटर, 8.7 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट 35,700 किलोमीटर, 0.225. इथं लक्षात आलं असेल हाईट जी आहे ती हाईट जशी वाढत जाईल तसं जीचं मूल्य कमी होत जाते. म्हणजे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं उंच जाऊ तसं जीचं मूल्य हे कमी होत जाते. तिसरं चेंज विथ डिप्थ. जसं आपण खोल जाऊ तसं जीच्या मूल्यामध्ये काय बदल होतो. दी व्हॅल्यू ऑफ जी अल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड दी अर्थ. पृथ्वीच्या आतमध्ये जसं आपण जाऊ तसं जीचं मूल्य हे बदलत जाते. दी व्हॅल्यू ऑफ आर डिक्रीजेस. दी व्हॅल्यू ऑफ आर, आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. पृथ्वीची त्रिज्या ही डिक्रीज, कमी होते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण पृथ्वीच्या आत जातोय म्हणजे ती त्रिज्या कमी कमी होणार आहे. दी व्हॅल्यू ऑफ आर इज डिक्रीज and one would think that the value of g should increase per the formula. However, the part of the earth which contributes towards the gravitational force felt by the object also decreases. जसं आपण पृथ्वीच्या खोलामध्ये जाऊ तसं जीची किंमत ही डिक्रीज होत जाते म्हणजे कमी होत जाते. Which means that the value of m to be used in the equation also decreases as a combined result of change in r and m. The value of g decreases as we go deep inside the earth. आपण पृथ्वीच्या पोटामध्ये जसं खोल जाऊ तसं the value of g decrease, जीची किंमत कमी होत जाते. एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. हेन्स अकॉर्डिंग टू इक्वेशन द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेस आर डिफरंट. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ. ॲज अ रिझल्ट
Using the same account of force, we can jump 6 times higher on the moon as compared to that on the earth. चंद्राचं गुरुत्वीय बल जे आहे ते पृथ्वीच्या 1/6 1/6 म्हणजे 1/6 पट आहे. त्यामुळं आपण चंद्रावरती पृथ्वीच्या 6 पट उंच उडी मारू शकतो. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 of the value on the earth. As a result, using the same amount of force, we can jump 6 times higher on the moon as compared to that earth. पृथ्वीच्या 6 पट चंद्रावरती आपण उडी मारू शकतो. तर जीचं मूल्य हे कोणकोणत्या गोष्टीवरती अवलंबून आहे. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, चेंज विथ हाईट, चेंज विथ डिप्थ. समजून घ्या, वाचन करा आणि वहीमध्ये लिहून काढा. धन्यवाद.